झाली चौकशी? काय म्हणले जामकर साहेब? काय नाही, त्यांना काय सगळ्यांवरच संशय आहे. माधुरीबद्दल विचारत होते. काय काय विचारत होते? काय नाही, तुम्हाला तिचा राग येत होता का, तुमची भांडणं होत होती का, मग तुमची मैत्री कशी झाली, असलं काय बाय विचारत होते. आणि मग त्यांना असं वाटतंय आम्ही भांडायचो म्हणजे मीच काय केलंय का काय तिला. डोकं फिरलंय त्याचं. कोणाला कुठले बी प्रश्न विचारत सुटलाय तो. हा मग तसं तर माझी आणि मंग्याची किती भांडणं होतात. मग काय आम्ही जीवच घेतो काय एकमेकांचं? काहीतरी चुक आहे आपलं. त्याचं काय आहे, आपण उत्सवाच्या तयारीला लागलोय ना, म्हणून त्यांना लय खटकलंय ते, म्हणून त्रास देत आहेत आपल्याला. त्यांना असं वाटतंय की त्याने असं त्रास दिला तर हा उत्सव होणार नाही. मग तर लयच मोठा गैरसमज झालाय त्यांना. वहिनी तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आपण मागं तटायचंच नाही. आता जामकर साहेब जेवढा त्रास देताल का नाही तेवढा मोठा उत्सव साजरा करायचा. आपण मागं हटायचंच नाही. अरे कोण म्हणताय होणार नाही? उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. जामकर साहेबांची मनमानी. अरे माणसाचा आप्पासाहेब देशमुखांचा. आप्पासाहेब देशमुखांचा. जामकर साहेबांची मनमानी. अरे माणसाचा. आवडा ना नाही करा कुमक मागवा. याची कामं करा. हे अरे कोण म्हणताय होणार नाही? अरे देव माणसाचा. देव माणसाचा. 24 तास काही इथेच पहारा देत उभे राहणार आहेत काय? अरे चौकीतनं फोन आलाय. हॅलो, इथं पोलीस स्टेशन बाहेर गावकऱ्यांनी गोंधळ घातलाय. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. ठीक आहे येतो. चल चौकीत बोलवलंय. कर अरे तिकडे गावकऱ्यांनी गोंधळ घातलाय, जायला लागला आपल्याला. चल. हे गावकरी आणि देव पण एवढा कसा काय मेहरबान होतो माझ्यावर काय माहिती. सीसीटीव्ही का दिसत नाही? हे थांबव. काय रे? साहेबांचं फोन. हॅलो. हॅलो. हा साहेब, पोलीस स्टेशनलाच येतोय तिकडे. कशाला येतं इकडे? तिकडे थांबा. आणि तो सीसीटीव्ही का दिसत नाही बघा. ते काय माहित नाही साहेब, आम्ही निघालो तर चालू होता, आता बंद पडला असं तर माहित नाही काय. मग जाऊन बघा तिकडे. तू दुरुस्त करा सीसीटीव्ही. इकडे येऊ नका अजिबात. अहो पण साहेब, पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जमली ना. ते मी बघतो. तुम्ही घरी जा. आज या सेफ्टीचं बघा. आणि त्या सीसीटीव्हीचं काय झालं मला लगेच कळवा. बरं साहेब, निघतो. ए चल, साहेबांनी परत माघारी जायला सांगितलंय. गोपाळजी, तुम्ही इथं? का हो, मी आलेला आवडलं नाही का तुम्हाला? नाही, तसं नाहीये. मग प्रॉब्लेम आहे आता. काय? मी असताना कशाला टेन्शन घेता तुम्ही? चला आता. गोपाळजी, सगळं तूप संपलंय बघा ना, काय अवेलेबलच नाहीये आता. गोपाळजी, तुमच्या मागे ना सीसीटीव्ही लावलाय दादाने. त्याला उगाच वाटायला नको तुम्ही इथे काय करताय. वाटू द्या हो, प्रेम केलंय तर घाबरायचं कशाला? गोपाळजी, वेड लागलंय का तुम्हाला? दादाच्या मोबाईलमध्ये सगळं फुटेज दिसतं, तो बघत असेल. बघू द्या. गोपाळजी, काय दादाला डाऊट आला ना, मला तर तो पाठवेलच मुंबईला.
तुमचं काय करेल ना ह्याची मला कल्पनाही करवत नाहीये. काही काळजी करू नका. कॅमेरा असूनही दादाला दिसणार नाही याची सगळी सोय केली मी. म्हणजे CCTVच्या सगळ्या वायर काढून टाकल्यात. त्यामुळे दादाला आता काहीच नाही दिसणार. गोपाळजी बाहेर कशा काढल्या? तुम्हाला कोणी बघितलं नाही ना? नाही बघितलं. एवढी रिस्क का घेतली? तुझ्यासाठी. तुला बघितल्याशिवाय करमतच नव्हतं. मी दुकानात गेलो, तिकडे बसलो, काय कामात लक्षच लागेना, काय कळच ना मला. सतत तुझा चेहरा डोळ्यासमोर यायचा. कधी एकदा तुझ्याकडे येतोय, तुला डोळे भरून बघतोय असं झालं होतं. तसंच दुकान उघडं ठेवलं आणि इकडं आलो. इकडं आल्यानंतर बाहेर जे पोलीस पहारा देतात ना, त्यांच्याकडनं कळलं की घराच्या बाहेर CCTV लावला दादानं. मग घराच्या मागच्या बाजूने आलो आणि पोलिसांची नजर चुकून, आहे चुकलं माझं, पोलिसांची नजर चुकून त्यांचं लक्ष नसताना CCTVच्या बाहेर अशा ओढून काढल्या. तेवढंच पोलिसांना कोणाच तरी फोन आला आणि पोलीस निघून गेले. काय कळलं नाही कोणाचा फोन आला, पण म्हणलं चला देव माझ्या बाजूने. मला आर्याला डोळे भरून बघता तरी येईल. तुला बघतोय आता जीवात जीव आलाय बघ. एवढी ओढ असते मला भेटायची? तुला नसते, मी विचारलाय ना प्रश्न. पण आधी उत्तर मला हवंय ना. ते म्हणतात ना लेडीज फर्स्ट. गोपाळजी आपल्याला आज तरी एकमेकांपासून लांबच राहावं लागेल. का? गोपाळजी ते जे कॅमेरे लावलेत ना ते माझ्यावर नजर ठेवण्यासाठी लावलेत. पण त्याच्या बाहेर मी काढून टाकलेत का नाही? हो, आणि म्हणूनच दादाच्या मोबाईलमध्ये आता कसलंच फुटेज दिसत नसेल. तो काळजीत पडला असेल आणि आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमधून घराकडे यायला निघालाही असेल. गोपाळजी दादाने तुम्हाला इथे पुन्हा पाहिलं तर त्याला डाऊट येईल. आणि आपण कालसारखे परत पकडले जाऊ. आपल्याला कालसारखी नाटकं पुन्हा पुन्हा नाही करता येणार गोपाळजी. नॉट फेअर. त्यामुळे तुम्ही प्लीज दादा येण्याआधी इथून निघा. कळतंय मला सगळं. ठीक आहे, जातो मी. तुम्हाला भेटल्याशिवाय सोडून नाही जावं असं वाटत आहे. काय करताय तुम्ही? प्रेम करतोय. बरं ठीक आहे, मी जातो, पण एका अटीवर. परत मला भेटायला येशील? हो. आर्या, लव्ह यू.